नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कृषी समृद्धी योजनेमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने आपल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे व निर्णय जो घेतलेला आहे तो म्हणजेच की बँकांकडून पीक कर्ज घेताना आकारले जाणारे तारण कर्ज म्हणजेच की मुद्रांक शुल्क पूर्ण माफ करण्यात निर्णय 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे आणि या निर्णयाचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून संदर्भातील अधिकृत राज्यपत्रही जारी करण्यात आलेले आहे. याविषयीची जी काही माहिती स्वतः राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिली आहे आणि त्यांनी स्वतः या निर्णयाची घोषणा सुद्धा केली आहे. यावेळी सांगितलं होतं की 2 लाख रुपयापर्यंत सर्व शेतीचे पीक कर्ज व्यवहारी मुद्रांक शुल्क जे काही आहे ते 1 जानेवारी 2026 पासून पूर्ण माफ करणार आहे व महसूल वन विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश सुद्धा जारी करण्यात आलेले आहे. अत्यंत जोखीम व्यवसाय बनला असून वातावरणातील सतत बदलांचा जो काही परिणाम आहे तो थेट आणि थेट परिणाम शेतीवर होतो. यामुळे आता शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो व अशा अनेक परिस्थितीमध्ये पीक कर्ज शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. कर्ज घेताना होणारा अतिरिक्त खर्च हा अडचणी वाढवतो. इसल्यामुळे सरकारने जे काही मुद्रांक शुल्क होते ते माफीचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच की मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या कलम 9च्या खंड अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून लोकहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या दरम्यान हा जो काही निर्णय आहे या निर्णयानुसार आपल्या राज्यातील कृषी तज्ज्ञांनी मात्र समाधान व्यक्त केलेले आहे. कारण की शेतीसाठी आवश्यक बियाणे असतील, खते असतील, औषधे असतील, यंत्रसामग्री असतील, भांडवलाची गरज असेल यांना मुद्रांक शुल्क माफ झाल्याने कर्जाची जी काही संपूर्ण रक्कम आहे तर ती थेट शेतकऱ्यांसाठी वापरली जाईल. म्हणजेच की आता उल्लेखही बाब म्हणजे यापूर्वी राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रात ₹500 मुद्रांक शुल्क होते व ते या ठिकाणी आता माफ केलेले आहे. धन्यवाद.